लोकांचे तर एक दिवसाड होते, बरोबर का नाही? आणि तुमच्या जोखणीला रोजचं तोडा चालू आहे, रोज थोडा आणि रोजचा फ्रेश माल निघतोय. आता सकाळीच हार्वेस्टिंग केली. आता तुमचे मला वाटतं ते झाडाखाली भरायचं काम चालू आहे, ते पलीकडे आपण बघितलं तरी. आणि आता जस्ट हे जे सेटिंग वगैरे फुल चालू आहे, आणि तुम्हाला माल तर एक दिवसात चांगला निघतोय. 100-150-200. सर नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव सांगा ना. नाव सुजित प्रकाश नलवडे, गाव? गाव गोतंडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. सर आपण हा तुमचा कशाचा प्लॉट आहे? हा जुकणी आहे, पिवळ्या कलरची जुकणी. पिवळ्या कलरची जुकणी, बरोबर. व्हरायटी कुठली आहे? ही क्लाउज कंपनीचं आहे. क्लाउज कंपनीची. ह्याच्या अगोदरचा तुमचा अनुभव काय तरकारीचा? तरकारीचा अनुभव पहिलाच आहे. हा पहिलाच आहे का? तुम्ही लागण कधी केलेली आहे? ही लागण एक महिना आणि 15 दिवस झाले. 1 महिना 15 दिवस झाले. 15 दिवस झालं. मग ह्याच्या अगोदर तुम्हाला तरकारीचा कुठलाच अनुभव नाही, कुठलाच अनुभव. बरोबर आहे का नाही? आणि तुम्ही लागण झाल्यानंतर तुम्हाला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी माहिती कशी मिळली? ही यूट्यूबद्वारे, सोशल मीडियाद्वारे माहिती मिळाली. माहिती मिळेल, मग तुम्ही कॉल केला, बरोबर का नाही? सॉइल चार्जर पासून सुरुवात केल्यानंतर तुम्हाला काय काय फरक काय जाणवला? भरपूर फरक जाणवला. हां, झाडांना काळोखी. पण आहे ना, आता आपण जवळपास बघितलं तरी बरोबर 1:30 वाजलेले आहेत सर आज, आणि अजून झाडावर कसलाच तुम्हाला ट्रेस दिसणार. झाड दुपारचे पण टवटवी दिसते, बरोबर का नाही? आणि हे पिवळी जुकणी तुम्ही पहिल्यांदा फळ केलंय, हा पहिल्यांदा. आणि तुम्हाला पहिल्या एक तोडा होता, म्हणजे अगोदर घेतला होता 30 किलोचा तवडा. किती निघला होता? 30 किलो. आणि नंतरचं तुम्ही तर म्हणले एका दिवसानंतर 180 निघला. हां, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी 350, म्हणजे- चौथ्या दिवशी 280, हां, आणि काल 80 किलो, आणि हां. आज हार्वेस्टिंग केली 150 किलो निघाल. 150 चालू आहे तुमचे. तुम्ही त्याला काय वेगवेगळे ट्रीटमेंट काय केलं? सॉइल मधून काय सोडलं होतं? सॉइल मधून आपण फ्रूट चार्जर, फ्लावर चार्जर, आणि महत्वाचं साईज चार्जर रिझल्ट चांगला वाटला. सगळ्यात बेटर तुम्हाला साईज Size सोडल्यावर charger. तुम्हाला एकदम दुसऱ्या दिवशी राणी एकदम वेगळं दिसायला लागलं. दिसलं, आणि झाडांनाच काळोखी भरपूर आली. क्रॉप चार्जर बी वापरले. हां, आणि हे काय आपण शिलाजी ट्रीटमेंट आता भिजाय घातलेली, आता RNPH. RNPH म्हणजे रात्री मला वाटतं काल काल भिजाय घातली, म्हणजे अजून 2 दिवसांनी जाईल. आपला तुमच्या समोरचा सर ऊस बघतोय, बरोबर आहे का नाही? हां, ऊसाला तुम्ही फक्त सॉइल चार्जर सोडले. सॉइल चार्जर 2दा वापरले. एकदा 20 दिवसापूर्वी 20 लिटर, हां, आपले 2 लिटर, आणि आता काल परवा दिवशी 20 दिवसानंतर 1 लिटर सोडले. मग काय तुम्हाला बदल काय जाणवला ऊसा काळोखी आली ऊसाला आता पहिल्यापेक्षा? पहिल्यापेक्षा, आणि खालून कोंबार पण नवीन निघायला लागले. नवीन कोंबार निघायला लागले. पण तुम्हाला आपल्याला डोस टाकायला भेटणं म्हणजे माहिती युट्यूबद्वारे थोडी लेट मिळाल्यामुळं. आणि तुम्हाला म्हणजे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी, आणि जे अगोदर तुमचा केमिकलवरचा ऊस वगैरे होता म्हणजे करत होतं, त्यात काय बदल वाटतोय? भरपूर फरक आहे. हां, ऊस आता एक 20 दिवस झाला असला आपण वापरतोय, हां, बऱ्यापैकी चांगला रिझल्ट बसला ऊसाला. म्हणजे काळोखी वगैरे. काळोखी आणि कोंबार चांगला निघायला लागले. तुमचे चुलते काय म्हणले होते? आता रस्त्यातून येताना जाणार म्हणतात ना, भरपूर काळोखी आली ऊसा. असं कसं काय एवढा 15 दिवसात कसं काय एवढा काळोखी झाला? एवढा बदल कसं काय झाला? आणि आपण जरी आता या जुकणीमध्ये बघितलं सर, बसून बघा तुम्ही, फुटवा वगैरे दाखवा सर पूर्ण. इथून मालच येतोय बरं सगळा. म्हणजे पूर्ण हार्वेस्टिंग जवळपास रोज चालू असल्यागत आहे. रोज हार्वेस्ट. तुम्हाला जे पहिला केमिकलवरचा खर्च म्हणजे जे करायचे, आणि ह्या खर्चामध्ये काय तफावत जाणवते? खर्च भरपूर आहे केमिकलला. हां, ह्याचा खर्च कमी आणि रिझल्ट पण जोरात आहेत. Result रिझल्ट पण चांगला येतो, 1 नंबर क्वालिटीचा. आणि मार्केटमध्ये आपल्याला, मार्केटमध्ये माल चांगला जातो. आणि जेव्हा आता तुम्ही अजून शिलाची ट्रीटमेंट जर सोडली तर बरोबर. तुम्ही अजून कावरे बावरे व्हाल 100%. कारण 1 महिना चालायचं, 15-20 दिवस जास्त चालेल. जास्त म्हणजे सर अजून तुम्ही बघितलं ना, ह्याचा फुटवा तुम्ही दाखवा हाताने सर, एका जागेवर सांगा, दाखवा सेटिंग किती आहे. मालच निघतोय, पानापेक्षा जास्त मालच निघतोय जास्त. आणि एकदम क्लिअर, म्हणजे असा वाकडा नाही काय नाही. तुम्ही फळं जर आता हार्वेस्टिंग ऑलरेडी केलेलं आहे तरी फळं आहेत झाडावर सर. हे बघा, कुठेही बघा तुम्ही. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल सर? शेतकऱ्यांना आता नवीन प्रयोग वैदिकचा वापरून बघितल्यानंतर समजते. हां, कमीत कमी एका प्लॉटवर वापरून बघा. सुरुवातीला अनुभव घेतल्याशिवाय समजत नाही. म्हणजे तुम्ही एकदा वापरल्यावर तुम्हाला समजते आपल्याला काय रिझल्ट आहे. रिझल्ट असला तर तुम्ही कंटिन्यू वापरा. बरोबर आहे. जारवा बघितला सर, पूर्ण म्हणजे वालावा धरून राहते.
सगळं मुळाच येतात. सगळे पांढरे मुळे बघितले ना किती. म्हणजे एकूण रिझल्ट आणि केमिकलचा रिझल्ट यात तुम्हाला पूर्ण तफावत दिसून येते. आणि फळ कसं खायला मार्केटला नेणारे माल जाण्यावर बोलत असतील खराब होत नाही ना माल लवकर आणि घर जास्त आहे त्याला. किपिंग क्वालिटी वाढली. चांगली. जे साईज चार्जर म्हणतात राम सर बोलतात क्वालिटी साईजने तुमचा घर वाढतोय बरोबर. आणि किपिंग क्वालिटी वाढते. खराब होत नाही. हा, त्यामुळे तुमच्या मालाला मागणी पण मागणी जास्त. जास्त राहते. ओके ओके.